अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच खास. स्वतःची किंमत वाढवायची असेल, 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम तुम्ही एक काम करा, ते म्हणजे स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तर लोकांच्या पुढे पुढे करणं तुम्ही बंद करा. गबाळ्यासारखं राहणं बंद करा. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा, असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला जास्त महत्त्व देणार आहे. तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं, नॉलेज असलं तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते. त्यामुळे स्वतःला तुम्ही गबाळ्यासारखं राहून ठेवू नका. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि नीटनेटके ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे. कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीलाच जास्त महत्त्व दिले जाते. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं होत नाही, तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटके ठेवा, तेवढंही पुरेसं आहे समोरच्याला इम्प्रेशन टाकण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे कधीही कोणाला घाबरू नका. कर नाही तर डर कशाला, अशी गोष्ट. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल, वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही आणि तुम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा. स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील. भित्र्या आणि भेकड माणसाला कोणीही फारसे विचारत देखील नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्य आणि चांगल्या गोष्टींची साथ कधीच सोडायची नाही. आणि असे भक्त स्वामींना नेहमीच प्रिय असतात. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. प्रत्येक वेळी कोणासाठीही तुम्ही मोकळे राहू नका. कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत तुम्ही जाऊ नका. लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही, परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते. लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात, चिल्लर समजायला लागतात. नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि तसेच माणसाचे देखील आहे. समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत ही कमी होत जाईल. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून, स्वतःची इज्जत ठेवून. सहमत असाल तर होय देवा मला मान्य आहे असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, कधीही दिलेला शब्द तुम्ही मोडू नका. लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा. विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने तुम्ही देऊ नका. समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता, वचन देता, तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होते. हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरत असताना दिसतात. फसवणूक करणारेच जास्त भेटतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागे राहणे गरजेचे. जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. त्यामुळे तुम्ही शब्द पाळा. जर होत नसेल तुमच्याकडून पूर्ण करणे तर तुम्ही शब्दच देऊ नका. मित्रांनो, तुम्ही सर्वात प्रथम वेळेची किंमत करा. आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे, त्यामुळे वेळेला तुम्ही महत्त्व द्या. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, पण लोक जास्त पैशाच्याच मागे पळतात आणि आयुष्यातील वेळ ही कमी करतात. कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो, पण गेलेली वेळ काही केलं, कितीही पैसा दिला तरी आपण पुन्हा मिळवू शकत नाही. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची. काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी तुम्ही हजर राहा. काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसेच अगोदरच त्यांना कळवा. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची ही वेळ ही कधी किंमत करत नाही, इतर लोकही करत नाही, हे लक्षात ठेवा.
वेळेचे काटेकोरपणे पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते. अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो. त्यामुळे तुम्ही वेळेला महत्त्व द्या. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, जे काही तुम्ही काम करत असाल त्यामध्ये यशस्वी तुम्ही व्यक्ती बना. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत, तुम्ही किती यशस्वी आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे तुम्ही लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न तुम्ही करा. लोक आपोआपच तुम्हाला मान देतील. मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही किंवा कोठून पैसे देऊन मिळत नाही, तर ते भेटते फक्त कर्तृत्वाने. त्यामुळे तुम्ही कर्तृत्व चांगले करा, कर्म चांगले करा. तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला कोणीही तुमचा हात पकडू शकत नाही. ना माणूस ना देव. देवाची साथ प्रत्येक वेळेस आपल्याला मिळत असते आणि जो भक्त प्रामाणिकपणे काम करतो त्याला देवाची साथ प्रत्येक क्षणोक्षणी, सेकंदाला, पावलाला मिळत असते. विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, कधीही सडेतोड आणि स्पष्ट राहा. एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे तुम्ही बोलायला शिका. अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असायला हवा. स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या, कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज आणि समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं हेतू साध्य करतात. तुमची मते नेहमी ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो, म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात असू द्या, जेवढे तुम्ही घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेत नजर भिडवून बोला. तुमचा स्पष्ट वक्तेपणा लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी सुद्धा लेखणार नाहीत. आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुखदुःख इतरांना तुम्ही सांगत बसू नका. काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात. वाईट वेळ, दुःख, संघर्ष ही सगळ्यांच्या आयुष्यात असतेच. त्यामुळे प्रत्येक दुःख तुम्ही लोकांना सांगत बसू नका आणि आपली इमेज तुम्ही कमी करू नका. कारण दुःख इतरांना सांगून ते कमी होत नाही, तर आणखीन आपल्याला त्या गोष्टीचा मनस्ताप, पश्चाताप होऊ शकतो. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे, कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्व नाही. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.